शिवाजी महाराज हे नाव नाही, आजच्या तरुण पिढीसाठी ऊर्जा आहे जी हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी गरजेची आहे। इंग्रज गव्हर्नर म्हणतात शिवाजी महाराज जर अजून 10 वर्ष जगले असते तर आम्हाला हिंदुस्थानचा चेहरा सुद्धा पाहता आला नसता। आशिया खंडातील सर्वात मोठा साम्राज्याचा बादशाह औरंगजेब म्हणतोय काबूल पासून कंधार पर्यंत माझ्या दैमूर खानदानाने मुघल सत्ता निर्माण केली। मोठ्या मोठ्या सरदारांना माझ्या दैमूर खानदानाने पाणी पाजलं, पण या महाराष्ट्राला माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रोखलं। मी माझी सर्व शक्ती शिवाजी महाराजांचा पराभव करायला खर्च केली, पण शिवाजी महाराज काय माझ्या हाती आले नाही। हे अल्लाह दुश्मन दिया फिर कौन दिया, तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, खुद मेरे जैसा दिलदार दुश्मन तेरे आबा सहारा है, तेरे आबा सहारा है। शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर नमाज पढ़ताना उद्गारलेले शब्द मामा शाइस्ते खान म्हणतोय उस दिन शिवा घोसला ने मेरी उंगली ही नहीं काटी तो मेरी ताकत और घमंड को चूर चूर कर दिया। मैं नींद में ही शिवा घोसला को मिलना नहीं चाहता। अरे भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता, भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता, झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता, मुघलांचा तो बाप होता। अरे शिवाजी महाराजांचा परक्यांना एवढा मोठा विश्वास होता का? माझी जाऊचे संस्कार आणि शिक्षण आजच्या प्रत्येक माता पित्याला वाटते आमच्या घरात शुभ जन्माला यावा, आमच्याही घरात जिजाऊ जन्माला याव्यात, पण कसे घडतील शुभा, कसे घडतील जिजाऊ? आमच्या घरात माळसा राणीच नाही, आमच्या घरात आहे ना मम्मी मॉम, कसे होतील संस्कार? अरे आताच्या महिला मुलाजवळ न बसता टीव्ही समोर बसते, मालिका बघते आणि याचंच अनुकरण करते। अरे पूर्वीच्या महिला त्या वाचक होत्या, पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती, आजचे आजोबा आई वडील लहान मोठे भावंड एकत्र जेवायला बसायची, चर्चा घडायची, पण आज विभक्त कुटुंब पद्धतीचा स्वीकार केला। आमच्याच म्हाताऱ्या वडिलांचे बोलणे आम्हाला कमीपणाचे वाटू लागले का? कारण काय? आम्ही सुशिक्षित झालो, शिक्षणाच्या नावाखाली आम्ही आमच्याच आई वडिलांचा अपमान करायला लागलो। हे बघून असं वाटतं हे कुठेतरी चुकतं। आम्हाला जिजाऊ हवी, पण त्यांच्यावर संस्कार करणारे वृद्धच नको। आज सगळीकडे एकच चर्चा चालू आहे, मुली परधर्म्यांसोबत पळून जातात का? कारण काय? तर त्यांच्यावर संस्कार करणारे वृद्धच घराबाहेर पडले, नाहीतर आम्ही तरी घराबाहेर पडलो। अरे काय एवढा मोठा त्याग तोही आई बापांचा? त्या आई बापांनी मुलाला शिकवलं, मग नोकरी लागली, मग छोकरी मिळाली आणि मग तो मुलगा कधी तिच्या प्रेमात या म्हाताऱ्या आई वडिलाला विसरला। अरे काय एवढा मोठा त्याग? अरे काठीचा आधार घ्यावा लागला आणि त्याच वेळी सुनेने वृद्धाश्रमामध्ये धाडवले का? कारण काय? तर म्हातारा आणि म्हातारी सगळीकडे पसारा पांगता। मित्रांनो मी महाराष्ट्र फिरते तेव्हा माझ्या लक्षात येते वृद्धाश्रमांची संख्या इतकी का? काय एवढा मोठा त्याग तोही आई बापांचा? अरे त्या खेड्यातल्या मुलाला बापाने शहरात घर घेता यावा म्हणून जमीन विकली, भूमिहीन झाला, शहरात घर घेतलं, तरीही तो बाप म्हणतोय माझे मुलं खुश, माझे नातवंड खुश। या म्हणणाऱ्या बापाला जेव्हा तो मुलगा वृद्धाश्रमाच्या दारात नेऊन उभा करतो, विचारा तिथली परिस्थिती, विचारा त्या वृद्धांना तुमचे मुलं काय करतात, तुमचे मुली काय करतात? डोळ्यात पाणी आणून उत्तर मिळेल माझा मुलगा डॉक्टर आहे, माझा मुलगा इंजिनियर आहे, माझा मुलगा मास्तर आहे, कोणीतरी म्हणते माझा मुलगा प्रदेशात राहतो। विचारा त्या वृद्धांना तुमच्या मुली काय करतात? डोळ्यात पाणी आणून उत्तर मिळेल प्रेम विवाह करून दूर कुठेतरी राहते, जिवंत आहे की नाही हे सुद्धा माहित नाही। अरे डोळ्यात दिसत फक्त आणि फक्त पाणी, प्रेम करावं ना करावं। छत्रपती शिवाजी महाराजांसारखं राजा तुम्ही पुढे व्हा, विशाल गड गाठा, जोपर्यंत तोफेचा आवाज खाली येत नाही तोपर्यंत एकाही गरीबाला पुढे सरकू देणार नाही। हा बाजी राजा लाख मावळू द्या, लाखाचा पक्षीदार चांगलाच पाहिजे। राजा आधी लागेल कोंडाण्याचं, मगच माझ्या रायबाचं। राजा 60 मावळे द्या, एका रात्रीत किल्ला घेतो म्हणणाऱ्या तानाजी मालुसरे सारखं प्रेम करा छत्रपती संभाजी महाराजांसारखं धर्मावर निस्वार्थी प्रेम। आपल्या सरस्वती मातेने देव अर्पण केला, त्यांच्यासारखा प्रेम
महाराष्ट्राची पुण्याई होती, महाराष्ट्राची पुण्याई होती म्हणून शिवाजी महाराजांसारखा राजा इथे जन्माला आला. अवघं 50 वर्षाचं आयुष्य राजांना मिळालं. त्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये राजांनी 150 किल्ल्यांचा साम्राज्य राजांनी उभा केलं. महाराष्ट्राच्या भाळावर अभिमानाने सांगावं असा इतिहास राजांनी लिहून ठेवला. अरे जगणारे ते मावळे होते, जगणारा तो महाराष्ट्र होता. जगणारे ते मावळे होते, जगणारा तो महाराष्ट्र होता. पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेकडे मायेने हात फिरवणारा तो आपला शुभा होता, तो आपला शुभा होता. अरे आज नाही का सगळीकडे एकच विचित आहे. अरे महाराजांचे पाऊल ज्या ज्या दगडफुटांना लागले तो दगडफूट स्मार्ट व्हायला पाहिजे, परंतु त्याच दगडफुटांवर विचित्र नावे लिहून ठेवतात. हे बघून असं वाटतं हे कुठेतरी चुकतंय, हे कुठेतरी चुकतंय. आम्ही आमच्या गाडीवर अभिमानाने लिहितो राज शिवराज छत्रपती. अरे बघतो काय मुजरा कर. अरे पण तीच गाडी रात्रीच्या वेळी एखाद्या बिअर बार समोर उभी असेल तर हे बघून असं वाटतं हे कुठेतरी चुकतंय, हे कुठेतरी चुकतंय. जिजाऊनी शिवरायांना सांगितले होते शत्रूच्या स्त्रीकडे बघताना आपली आई बघा, आपली रुक्माई बघा, पण त्याच आई बहिणी सुरक्षित नाही. हे बघून असं वाटतं हे कुठेतरी चुकतंय, हे कुठेतरी चुकतंय. शिवरायांनी आपल्या सेनेला आदेश दिला शेतकऱ्याच्या गवताच्या काडीलाही हात लावायचा नाही, परंतु आज तोच शेतकरी आत्महत्या करतोय. हे बघून असं वाटतं हे कुठेतरी चुकतंय, हे कुठेतरी चुकतंय. आज मला इथे बोलवले, माझ्या वडिलांचे कीर्तन झाले तर मला बोलायची इच्छाही नव्हती, परंतु आग्रह केला म्हणून मी इथं बोलले आणि एक कविता सादर करून थांबते. अरे गाजविला प्रताप हा, गाजविली जुलमशाही, गाजविला प्रताप हा, गाजविली जुलमशाही. धन्य तुम्ही जिजाऊ शिवरायांच्या आई, शिवरायांच्या आई. संस्कार तुमचा थोर घडविले शिवबाला, संस्कार तुमचा थोर घडविले शिवबाला. धन्य तुम्ही झाल्या त्या छत्रपती शिवाजी महाराज. अरे प्रेम करावं ना छत्रपती संभाजी महाराजांसारखं, छत्रपती शिवाजी महाराजांसारखं. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय जिजाऊ.